गावाच्या कडेला राहणारा तो तांत्रिक. दिवसा साधा पण रात्री स्मशानात जाणारा. गावातील एक अतिशय सुंदर स्त्री अचानक बदलू लागली. हसरा चेहरा पण डोळे कायम रिकामे. ती कोणाशीच बोलत नसे, रात्री मात्र घराबाहेर निघायची. एका रात्री तिच्या भावाने तिचा पाठलाग केला. स्मशानाजवळ तो थांबला. तिथे तो तांत्रिक जमिनीवर मंत्र वाचत होता आणि तिच्या केसांनी बांधलेली बाहुली त्याच्या हातात होती. स्त्री जमिनीवर बसून एकाच आवाजात म्हणत होती, माझा श्वास त्याचा आहे, माझे शरीर त्याचा आहे. अचानक तांत्रिकाने मागे वळून पाहिले. त्याच्या डोळ्यात पांढरं काहीतरी सरकत होतं. पुढच्या सकाळी स्त्री मृत सापडली आणि त्या तांत्रिकाच्या घरात आरशासमोर तिच्या चेहऱ्यासारखी हसणारी आकृती आजही लोक पाहतात. गावात म्हणतात, वशीकरण संपलं पण आत्मा सुटला नाही.